मित्रांनो नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विषय काय आहे तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल। विषय असा आहे मित्रांनो की येणाऱ्या मैदानात विठ्ठल नाना बकासूर आणि सर्जाच्या गाडीवर बसणार आहेत। मित्रांनो बोललो होतो की बकासूर आणि विठ्ठल नाना ही एका गाडीवर विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर हे बसणार आहेत आणि ही खरी गोष्ट आहे ना। आता सर्जा आपला आणि बकासूर ह्या गाडीवर विठ्ठल नाना येणाऱ्या मैदानात लवकरच बसणार आहेत। ही जबरदस्त असे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे। मित्रांनो तुम्हाला हे अपडेट कशी वाटतील नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि विषय दुसरा की बकासूर आणि तेजा सुद्धा येणाऱ्या मैदानात पळू शकतो। मित्रांनो विठ्ठल नानांचं आणि मोहिल शेठचं बोलणं चालू आहे। मित्रांनो बकासूर आणि तेजा पळू शकतो, पण आताच आपल्याला एक बातमी अशी कळली की बकासूर आणि सर्जा ही गाडी येणाऱ्या मैदानात पळणार आहे आणि ह्या गाडीवर विठ्ठल नाना स्वतः बसणार आहेत। मित्रांनो ही जर असं घडलं तर असं म्हणण्यात काय वाईट नाही की आपला सर्जा बकासूर ही आता विठ्ठल नानांच्या जवळ येत आहेत आणि सर्जाच्या गाडीवर जर विठ्ठल नाना एकदा बसले तर ह्याच्यानंतर सर्जाच्या गाडीचं नियोजन बी विठ्ठल नानाच करत राहतील। मित्रांनो कारण बकासूरचं जाईल त्या मैदानात आता हार होत चाललेले आहे आणि जो तो म्हणतो की बकासूर आता संपत आलेला आहे किंवा संपलेला आहे, पण बकासूर असा नंदी आहे मित्रांनो की कधीच संपणार नाही। आणि तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल बकासूरनं अख्खा महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि आपल्या सर्जाला उगाच वेगाचा शेवट सर्जा म्हणत नाही, कुठेतरी नियोजन फसते। त्यामुळे ह्याने एक चर्चा करून संघर्ष हीच खरी लढत असं म्हटलं तरी काय वाईट नाही। चर्चा करून विठ्ठल नानांच्या निवेदनात ही जोडी पळवायची असं चाललेलं आहे मित्रांनो। पण बकासूर आणि सर्जा ही जोडी विठ्ठल नाना पळवतात का तेजा बकासूर का तेजा सर्जा हे आपल्याला लवकरच कळेल। मित्रांनो येणाऱ्या मैदानात नवीन मैदानाची नवीन अपडेट साठी आपल्या चॅनेलवर नक्की विजिट करा मित्रांनो। आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा विसरू नका। धन्यवाद।